कंपनी आहे त्याला काय आधी साधारणपणे एक्सपिरियन्स आहे वगैरे कोणालाच काही माहिती नाही. पण जी ऑनलाईन ॲप्लिकेशनची सिस्टीम वर्षानुवर्ष मुंबईत होती, पुण्यात होती, मला वाटतं ठाण्यात होती, नागपूर, नाशिक ह्या काही ठराविक शहरांमध्ये होती. अचानक ह्या वर्षी ठरवलं गेलं की आता सगळ्या एक्झाम्सचे हे जे काही ॲडमिशन आहेत 10वीच्या नंतरच्या FIJCचे जे, मग तुम्ही प्रत्येक कोर्स घ्या, मेडिकल घ्या, इंजिनिअरिंग घ्या, सगळं काही घ्या, हे त्या विन्सिसकडेच दिलं गेलं. आणि मग 21 मेला जेव्हा पोर्टल सुरू झालं तेव्हा पहिल्याच दिवशी क्रॅश झालं. ऑनलाईन जे काही तुम्हाला फॉर्म भरायचे होते ते क्रॅश होत होते, त्याच्यात गडबड होती. OTP येणार नाही येणार, SMS येणार नाही येणार, हा सगळा गोंधळ झाल्यानंतर 10 जूनला पहिली यादी येणार होती. पहिली यादी आली का? तर नाही आली. अजूनही विद्यार्थी 25 लाख विद्यार्थी महाराष्ट्रातले हैराण आहेत, स्ट्रेसमध्ये आहेत, टेन्शनमध्ये आहेत की ॲडमिशन मिळणार की नाही मिळणार. मग सांगितलं 26 जूनला लागणार. 26 जूनला आली का यादी? तर नाही आली. आता 26 जून जाऊन 2 दिवस झालेले आहेत. आज तारीख 28. सांगतात आज येईल, कदाचित 30 तारखेला येईल. आज कदाचित लागूही शकते यादी, किंवा 30 तारखेला लागू शकते, किंवा पुढेही जाऊ शकतं. पण प्रश्न हाच आहे की फडणवीस साहेबांनी असे अकार्यक्षम मंत्री आजूबाजूला गोळा केलेले आहेत की जेव्हा त्यांचा पहिल्या वर्षाचा रिपोर्ट कार्ड येईल तेव्हा 10वीचे हे विद्यार्थी तर पास झाले, पण या भाजप सरकारचं रिपोर्ट कार्ड जे येईल ते प्रत्येक खात्यात फेल 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 येईल. कारण नुसतं गोंधळ उडवायचा, विषयांवरनं अजून काहीतरी विषय दुसरीकडे न्यायचा, भाषेवरनं आपण तुम्ही वाद पेटवून ठेवलेला आहे, तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर 3 भाषा लादणार आहात, हे सगळं गोंधळ ते एका बाजूला. पण जे शालेय शिक्षण मंत्री आहेत ज्यांनी हा सगळा गोंधळ घातलेला आहे त्यांना मुख्यमंत्री महोदय जाब विचारणार आहेत की नाही? कारण त्यांनी शिक्षणात घोळ घातलेलाच आहे आणि आता पुढे ॲडमिशन मिळणार की नाही ह्याच्यावर मुलांचं टेन्शन आणि आईवडिलांचं टेन्शन, पालकांचं टेन्शन हे वाढत चाललेलं आहे. नुसतं आईवडिलांचं नाही, विद्यार्थ्यांचंच नाही, तर कॉलेज देखील कधी सुरू होणार? कारण आत्ता जर पहिली यादी लागणार असेल, कट ऑफ कळणार असेल, तर मग पुढचं काय? आणि 1 मिनिटासाठी घाणेरडं राजकारण बाजूला ठेवावं. कारण आता हे जे दिसतंय ना मला, 13 मेला निकाल लागले, आज 28 तारीख आहे. तुम्ही ॲडमिशन देताय की मंत्रिपद देताय? स्वतःचं सरकार बनवायला तुम्हाला 1.5 महिना लागला होता, मंत्रिपद द्यायला 2 महिने लागले, तसं ॲडमिशन द्यायला तर किती वेळ लागणार आहे? हा घोळ कधी ना कधीतरी सुटणार आहे की नाही? आणि नुसतं एवढंच नाही आहे, तुम्ही बघा दरवर्षी MPSC मध्ये गडबड होतेच होते. जे सरकारी कोर्सेस आहेत किंवा जिथे जिथे सरकारचा हस्तक्षेप आहे तरी कोणाला तरी हे सिस्टम देऊन ठेवली असते, जसं आधी पोर्टलला देऊन ठेवलं होतं ते बाकीच्या परीक्षांसाठी. पण ही कंपनी मंत्री महोदयांनी का म्हणून ह्याला निवडलं? अचानकपणे कुठचाही प्रकार म्हणजे हा असा पूर्ण सिस्टमवर लादणं, कुठेही ड्राय रन न करता, कुठेही ह्याचा प्रयोग कसा चालेल हे न पाहता जर तुम्ही असं सगळं लादणार असाल तर महाराष्ट्राचं भवितव्य तुम्ही मारून टाकता. आणि हे पाप शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे करत आहेत. आज जर यादी लागली नाही तर राज्यभरात युवसेना आंदोलन करणार आणि शालेय शिक्षण मंत्री गद्दार दादा भुसेंचा राजीनामा मागणार. त्यांना काय क्षमता त्यांच्यात पाहिली आणि शालेय शिक्षण सारखं खातं मोठं दिलेलं आहे की हा कोअलिशन धर्म हे पाळत आहेत, पण कोअलिशन धर्मामध्ये देखील क्षमता तुम्ही पाहता की नाही पाहत, हा माझा सवाल मुख्यमंत्री महोदयांना. आणि म्हणून मी विनंती करीन त्यांना, आत्ता तरी आग्रहाची विनंती आहे आमचं आंदोलन सुरू होण्याच्या आधी, की हे खातं दादा भुसेंकडून काढून घ्यावं. त्यांना मंत्री म्हणून कोअलिशनचं तुमची काही अडचण असेल तर तुम्ही नुसतं मंत्रिपद ठेवा त्यांच्याकडे, पण खातं ठेवू नका. कारण ते कृषी खात्याचे असताना देखील आम्हाला विनंती केली होती की मला खातं आवडत नाही, मला बदलून द्या. मग मागच्या वर्षी आपल्याला आठवतं MSRDC वगैरे त्यांच्याकडे होतं, समृद्धीचं आता काय हाल झालेत आपण पाहत आहे. आणि आता शिक्षण खातं दिलंय, तसेच खड्डे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पडत गेले, तर ह्याला जबाबदार भाजपा आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे असतील. गेल्या काही काळापासून शिक्षण खात्यातला जो घोळ आहे तो संपत नाही, त्याची मालिका सुरू आहे. ते अगदी हिंदी भाषेच्या सक्तीपर्यंत तुम्ही आता जो मुद्दा मांडताय तिथपर्यंत. नक्कीच, पण हा घोळ ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? मंत्रीच आहेत ना जबाबदार. ती कंपनी निवडली कोणी, लादली कशाला? जे काही त्यांना अनुभवच नसताना 25 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य तुम्ही एका कंपनीच्या हातात देता. मग या कंपनीवर कारवाई तुम्ही करणार आहात का? मंत्र्यांवर कारवाई करणार आहात का? तिकडचे जे खात्याचे सेक्रेटरी आहेत ते तरी तुम्ही बदलणार आहात का? काहीतरी मुख्यमंत्री ह्याच्यात पावलं उचलणार आहेत की 25 लाख विद्यार्थ्यांची हाल झालेले आहेत ते त्यांना आवडत आहेत, हे असेच पाहत बसणार आहेत?